लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या, त्यांनी 2100 रुपये कधी देणार, त्यांची नावं का वगळताय? एक लक्षात ठेवा सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत. पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा. योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे. आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय. आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जे बोललो ते बोललो. आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल. आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे. हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे. तर आपण पाहिलेलं असेल लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी ही खुशखबर असणार आहे, ती म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा जो लाभ असणार आहे तो आता बंद होणार नाही. ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींची जी 2100 रुपयाची ओवाळणी आहे किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये कधीपासून भेटणार त्यावरतीही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यावरती काम चालू आहे, त्याचा देखील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. परंतु पात्र लाडक्या बहिणींची जेव्हापासून ही योजना चालू झाली तेव्हापासूनचे आतापर्यंत 9 हप्ते तुम्हाला भेटलेले असतील, म्हणजे टोटल 13,500 रुपये तुमचे जमा झालेले असतील आणि मागच्या महिन्यामध्येच तुम्हाला 3,000 रुपये जमा झालेले आहेत, जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे महिला दिनाचं औचित्य साधून हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. मग आता एप्रिल महिन्याचे देखील तुम्ही वाट पाहत असाल, जो चालू महिना आहे त्याचे देखील पैसे तुमचे 100% जमा होणार आहेत, कारण की ही योजना बंद नाही. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ही योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार जो आहे लाडक्या बहिणींना दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आता एप्रिल महिन्याचे पैसे कधी भेटतील, कारण की त्याची तुम्ही वाट पाहत असाल. मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे 3,000 रुपये भेटलेले असतील ते सर्व तुमचे खर्च देखील झालेले असतील. आता बघा 2100 रुपयाबद्दलचा निर्णय होणार आहे, ह्या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय होईल अशी आशा होती, परंतु त्याबद्दल निर्णय झालेला नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु बघा 1500 रुपयाचा मात्र तुम्हाला जो आर्थिक आधार जो भेटतोय प्रत्येक महिन्याचा तो मात्र तुमचा बंद होणार नाही. 2100 रुपयाबद्दल निर्णय झाला तर तुम्हाला अजून मोठा आधार भेटणार आहे, कारण की 600 रुपयाची त्यामध्ये भरघोस अशी वाढ केली जाणार आहे. त्याच्याबद्दलही निर्णय घेणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे आम्ही वचन दिलेलं आहे ते पूर्ण केलं जाणार आहे असं सांगितलेलं आहे. मग आता एप्रिल महिन्याचे पैसे कधी भेटतील? आता बघा एप्रिल महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देखील भेटू शकतात, त्याबद्दलचंही अपडेट आलेले ते देखील आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या ठिकाणी एक यशस्वी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हापासून तुम्हाला प्रत्येक महिन्याचा डीबीटी द्वारे 1500 रुपये लाभ थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातोय. आतापर्यंतचे टोटल तुम्हाला 9 हप्ते देखील भेटलेले असतील, तुमचे पैसे जमा झालेले असतील संपूर्ण, तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि याला महिलांनी भरघोस असा प्रतिसाद दिल्यामुळे महायुतीला पुन्हा सत्तेत या ठिकाणी येण्यासाठी यश देखील मिळालं आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा आणि त्याच्या मागच्या महिन्याचा 2025चा हप्ता देखील तुम्हाला 8 मार्च पासून ते 13 मार्च पर्यंत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमा करण्यात आला होता. आता तुमचं सर्वांचं लक्ष जे आहे एप्रिल 2025च्या हप्त्याकडे लागलेलं असेल. विशेषतः काही महिलांना बघा 3,000 रुपये मिळण्याच्या चर्चेमुळे उत्सुकता देखील वाढलेली आहे. तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याची तारीख असेल किंवा 3,000 रुपये मिळण्याची शक्यता जी आहे ते कुठल्या लाडक्या बहिणींना भेटू शकतात त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर मग एप्रिल 2025चा हप्ता नेमका कधी भेटणार? बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल 2025चा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती म्हणजे 30 एप्रिल रोजी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. बघा 30 एप्रिल या ठिकाणी तारीख आहे न्यूजमध्ये आलेले, त्यानुसार या ठिकाणी ही माहिती आपण पाहतोय. परंतु साधारणतः आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचं जे वेळापत्रक आहे त्यानुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फिक्स तुमचे पैसे 100% येतातच.
कारण की मागच्या महिन्यामध्ये बघा महिला दिनाचं औचित्य साधून त्या निमित्ताने पैसे दिलेले होते, परंतु जसं मागच्या वेळेस महिला दिनाचं औचित्य साधून पैसे दिले तसं या महिन्यामध्ये तशा पद्धतीने कुठला कार्यक्रम नसेल किंवा त्या पद्धतीने निर्णय नाही घेतला तर तुम्हाला शेवटच्या महिन्यामध्ये 100% पैसे येणारच. परंतु न्यूजमध्ये जी माहिती आली त्यानुसार सांगितलं जातं की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हे पैसे तुम्हाला वाटप केले जाणार आहेत. मग आता या ठिकाणी जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार बघा दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देणारी ही योजना आहे. आतापर्यंत त्या अंतर्गत जवळपास 2,40,00,000 पर्यंत या ठिकाणी महिलांना लाभ दिला गेलेला आहे. एप्रिलचा हप्ता योजनेचा 10वा हप्ता हा तुमचा असणार आहे, कारण की मागच्यापर्यंत मार्चपर्यंत तुम्हाला 9 हप्ते जमा झालेत आणि यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढेल की कमी होईल त्याबद्दलही सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण की यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जे एकत्रित हप्ता जमा करण्यात आला होता त्यामुळे बघा एप्रिलचा हप्ता वेळेवर जमा होण्याची शक्यता देखील आहे. लाभार्थ्यांनी आपला आधार लिंक्ड बँक अकाउंट असेल किंवा डीबीटी स्टेटस असेल हे सर्व चेक करून ठेवायचे, कारण की तुमचा एप्रिलचा हप्ता जो आहे 30 तारखेपर्यंत कधीही जमा होऊ शकतो. आता मग याच्यामध्ये जी माहिती आली बघा त्यानुसार 3,000 रुपये नेमके कुणाला जमा होऊ शकतात. एप्रिल 2025 मध्ये महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. यामागचं कारण तांत्रिक अडचणीमुळे मार्च 2025चा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांशी संबंधित आहे. योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांनी पेमेंट तांत्रिक कारणामुळे रखडलेलं होतं बघा मार्च महिन्यामध्ये, जसं की बँक खात्याच्या तपशिलात त्रुटी असेल, डीबीटी निष्क्रिय असणं किंवा आधार लिंकिंग मधील समस्या असणं, अशा महिलांना मार्च मध्ये या ठिकाणी 1500 रुपये आणि या ठिकाणी एप्रिलचे 1500 रुपयाचे पैसे एकत्रित म्हणजे 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. बघा ज्यांना फक्त मार्चचे पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना हे एकत्रित पैसे येण्याची शक्यता आहे अशी माहिती या न्यूज मध्ये दिलेली आहे. परंतु ज्यांना मार्च असेल फेब्रुवारीचे संपूर्ण पैसे आले त्यांना मात्र फक्त एप्रिलचे 1500 रुपयेच या ठिकाणी भेटतील. तर आता याच्यामध्ये काय म्हटलं बघा, योजनेच्या नियमानुसार बहुतांश पात्र महिलांना मार्च हप्ता आधीच मिळालेला आहे. बरेच जणांचे पैसे मार्च पर्यंतचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे 3,000 रुपये मिळणाऱ्या महिलांची संख्या याच्यामध्ये कमी असू शकते. याशिवाय योजनेचा मासिक लाभ जो आहे 1500 रुपये इतकाच आहे आणि 2100 किंवा 3,000 रुपये नियमित हप्ता म्हणून देण्याचा कोणताही निर्णय नाही. हे लक्षात राहू द्या, अजून 2100 बद्दलचा निर्णय झालेला नाही किंवा 3,000 रुपये तुम्ही म्हणाल भेटतील काही महिलांना, आम्हाला का नाही भेटणार, तर फक्त हे 3,000 कुणाला भेटतील ज्यांचे मार्चचे पैसे राहिले असतील आणि प्लस या ठिकाणी एप्रिलचे 1500 असे मिळून 3,000 रुपये त्यांना भेटू शकतात ज्यांचे मार्चचे पैसे आलेलेच नाहीत त्यांना. परंतु तुम्ही म्हणाल की 3,000 रुपयाचा हप्ता चालू झाला की काय 1500 सोडून, तर तसं नाही, या ठिकाणी तसा निर्णय नाही झालेला. फक्त मागे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे नाही आलेले ज्या लाडक्या बहिणी असू शकतात त्यांना पुढच्या हप्त्यासोबत पैसे देण्याचा निर्णय तसा घेतला जाऊ शकतो. तर बघा आता योजनेतून वगळल्या जाणाऱ्या महिला कुठल्या कुठल्या असू शकतात ज्यांना एप्रिलचा पैसे या ठिकाणी लाभ जो आहे तो भेटू शकत नाही. ज्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी जी आहे सध्या सुरूच आहे, म्हणजे ती पूर्वीपासून सुरूच आहे, त्यामुळे काही महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही. योजनेच्या पात्रतेच्या निकषाचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. सध्या खालील काही कारणे आहेत बघा, ज्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा असेल, ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. 4 चाकी वाहन, ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे किंवा त्यातील सदस्यांकडे वाहन आहे असे कुटुंब जे असतील किंवा अशा लाडक्या बहिणी असतील, सरकारी नोकरी किंवा पेन्शन त्याबद्दलही या ठिकाणी अपात्रतेचं कारण असू शकतं. आणि इतर सरकारी योजना ज्या आहेत 1500 रुपयापेक्षा ज्या सरकारी योजना आहेत 1500 रुपयापेक्षा जास्त असणार आहेत त्या योजनेचा लाभ ज्या लाडक्या बहिणी घेत आहेत त्यांना देखील अपात्र केलं जाऊ शकतं. कागदपत्रामध्ये तुमच्या काही त्रुटी निघाली तर, जसं की आधार लिंकिंग असेल, बँक खात्याचे तपशील असतील किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याबद्दलही तुमचा लाभ जो आहे तो थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सर्व चेक करून घ्यायचं आहे सर्व बरोबर आहे की नाही. परंतु आतापर्यंत ज्यांचे सर्व लाभ आलेत 9 हप्ते ज्यांचे संपूर्ण येत आहेत त्यांना कुठलीही अडचण नाही, त्यांचा एप्रिलचा हप्ता येऊन जाणार आहे. बघा याच्यामध्ये न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की 13 लाखाहून अधिक महिला या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत. परंतु जी ऑफिशियल माहिती आहे महिला व बालविकास विभागाकडून ज्यांनी ट्विट करून दिलेले त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणींना वगळल्याची माहिती आहे. आता सध्या ही न्यूजमध्ये 13 लाखाचा आकडा दिलाय, परंतु सध्या फक्त ऑफिशियली 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत, त्यांना मात्र एप्रिलचा हप्ता भेटणार नाही. मार्च 2025 मध्ये आपण जर बघितलं 2.47 कोटी महिलांना लाभ मिळाला होता, जो डिसेंबर 2024च्या 2.60 कोटीहून कमी आहे. म्हणजेच बघा मार्च मध्ये या ठिकाणी कमी लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे. छाननीमुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता देखील असू शकते आणि याचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावरती देखील दिसून येऊ शकतो. आता ज्यावेळेस एप्रिलचा लाभ वाटप व्हायला सुरुवात होईल त्यानंतर आपल्याला पूर्णपणे आकडा समजेल की एप्रिल महिन्यामध्ये किती लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे. नवीन नोंदणीबद्दलचा निर्णय झालेला नाही. बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारतायत की लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नोंदणी सुरू आहे की नाही. तर बघा लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी सध्या बंद आहे, यामुळे अनेक इच्छुक महिला योजनेपासून वंचित राहत देखील आहेत. योजनेची अर्ज प्रक्रिया आपल्याला माहित असेल ऑक्टोबर
2024 रोजी या ठिकाणी बंद झालेली आहे 15 ऑक्टोबरला आणि गेल्या 6 महिन्यापासून ही योजनेची नवीन नोंदणी देखील बंद आहे। यामागचं कारण म्हणजे सरकारचं लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवरती आहे, ज्यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होईल आणि यामुळे खालील महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही। बघा कुठल्या कुठल्या महिन्यात ज्यामध्ये नव्याने पात्र झालेल्या लाडक्या बहिणी, बघा आता ज्यांचं वय सुरुवातीला कमी होतं त्यांनी अर्ज केलेला नाही, परंतु आता त्यांचं वय वाढलेलं आहे, म्हणजे 21 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालेलं आहे त्या महिला अजून वंचित राहिलेल्या आहेत अर्ज करण्यासाठीच्या। पूर्वी नाकारलेले अर्ज, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा लाडक्या बहिणी काय करणार त्यासोबत नवविवाहित महिला ज्यांचं नाव रेशन कार्डवरती अद्याप समाविष्ट झालेलं नव्हतं, मागं आता समाविष्ट झालेलं आहे, त्यासोबत बघा मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यावरती नवीन नोंदणी सुरू होऊ शकते अशी माहिती याबाबत देण्यात आलेली आहे। परंतु सध्या याबाबत कुठलीही ठोस तारीख जाहीर झालेली नाही की या तारखेपासून नोंदणी सुरू होऊ शकते। बघा योजनेचा वार्षिक खर्च जर आपण बघितला तर 46,000 कोटी रुपये आहे प्रत्येक वर्षाचा। त्यामुळे आर्थिक तणावामुळे सरकार सावध पवित्रा घेत आहे। सध्या कुठलीही नोंदणीबद्दलची निर्णय घेण्यात आलेले नाहीत किंवा नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही। त्यामुळे जशी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल। सध्या तरी योजनेची नोंदणी बंद आहे। आता पहा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, त्यांनी काय काळजी घ्यावी, जसं की त्यांचं बँक खातं तपासावं, संपूर्ण आधार कार्ड वगैरे लिंक आहे का, डीबीटी सक्रिय आहे का ते देखील तुम्हाला एकदा चेक करून ठेवायचं आहे। उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल, रेशन कार्डच्या बद्दल किंवा आधार कार्ड यामधील काही त्रुटी आहेत का, त्या त्रुटी नसाव्यात जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाहीत। त्यासोबत बघा तुमच्या अर्जाची जी पण स्थिती आहे किंवा स्टेटस जो आहे तो तुम्हाला एकदा ladkibhin.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावरती जाऊन देखील चेक करायचं आहे। तुमचा अर्ज अपात्र झालाय की काय हे देखील तुम्हाला पाहत राहायचं आहे। अप्रूव्ह असेल तर तुम्हाला कुठलेही टेन्शन नाही, तुमचे पैसे येत राहणार आहेत। आणि ज्यांचे अर्ज अप्रूव्ह असूनही पैसे आलेले नाहीत, काही या ठिकाणी हप्ते आलेत आणि ते सर्व निकष या ठिकाणी त्यांचे पात्र आहेत, कुठलेही निकष डावललेले नाहीत, त्यांनी ladkibhin.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावरती जाऊन तिथं तक्रारीचं ऑप्शन देखील आहे, तिथून देखील तुम्हाला तक्रार देखील करता येणार आहे। किंवा नारी शक्ती दूत ॲपवरनं तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तिथे देखील लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता। तर बघा आता या योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा असेल तर तिने स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र जे आहे तिथं संपर्क साधायचा आहे। परंतु सध्या नवीन नोंदणी बंद आहे हेही लक्षात राहू द्या, तुम्हाला अजून त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर आतापर्यंत तुमचे 9 हप्ते 13,500 रुपये जमा झालेले आहेत। प्रत्येक महिन्याचे 9 हप्ते तुमचे आलेले असतील तर आता 10वा हप्ता जो असणार आहे जो की एप्रिल महिन्याचा तो 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत कधीही तुमचा या तारखांना जमा होऊ शकतो, म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। अजून तुम्हाला त्याबद्दलची प्रतीक्षा करावी लागणार आहे, जवळपास 10 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे नवीन तुमचा हप्ता येण्यासाठीचा एप्रिल महिन्याचा, जो की तुमचा 21 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत कधीही हा जमा होऊ शकतो। आता बघा लाडकी बहीण योजना जी आहे पुढची 5 वर्षे कायमस्वरूपी चालू राहणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेले असेल की योजना बंद होणार नाही आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी देखील सांगितलं की ही योजना पुढे 5 वर्षे अशीच चालू राहणार आहे आणि सध्याच्या 2025-26 साठी देखील अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद आहे 36,000 कोटी रुपयांची या योजनेसाठी। 21 रुपयाबद्दल आपण पाहिलेलं असेल, याबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बोलताना व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की त्यावरती आमचं काम चालू आहे, ते आमच्या नियोजनामध्ये आहे। 21 रुपयाबद्दल आम्ही जे बोललेलो आहोत तो निर्णय घेतला जाणार आहे, जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल। सध्या तरी मात्र 21 रुपयाबद्दलचा निर्णय झालेला नाही, परंतु तुमचे 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा तुम्हाला जो आधार असणार आहे आर्थिक आधार तो भेटत राहणार आहे। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची आजच्या तारखेची अपडेट होती। अजून पुढचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून ठेवा व हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल। धन्यवाद।